किचनमध्ये झुरळांनी अक्षरशः हैराण करून सोडलंय। झुरळांना कायमचा टाटा बाय बाय करायचंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा। झुरळांना खाण्यासाठी एक प्रकारचे लाडू आपण बनवणार आहोत। यासाठी गव्हाचं पीठ 1 चमचाभर घेतलं, त्यामध्ये बोरिक ऍसिड पावडर टाकलेली आहे आणि कॉकरोच जेल टाकायचं आहे, तेही थोडंसं टाकायचं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये एक खाण्याचा पदार्थ टाकायचा। मी भात शिजवताना त्याची पेस्ट थोडीशी काढली होती, ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत। हे झुरळांचे लाडू आपण कानाकोपऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। हे रात्री बनवायचे आणि रात्री आपण किचन मध्ये टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे लाडू टाकून द्यायचे। हे लाडू कडक होतात, त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 2 दिवस ठेवू शकतो। त्यानंतर परत एकदा नवीन लाडू तयार करायचे आणि किचन मध्ये टाकायचे। आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तेलाच्या वासाने झुरळ लगेचच हे लाडू खायला येतात, म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। हे लाडू किचन मध्ये टाकल्यानंतर लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा, म्हणूनच आपण रात्री टाकायचे आणि सकाळी ते फेकून द्यायचे। रात्री टाकल्यानंतरच याचा जास्त परिणाम दिसतो, कारण रात्रीचेच झुरळ हे बाहेर येतात। रात्री किचन मधली लाईट बंद केली की झुरळांची मिरवणूकच सुरू होते। कधी डब्याजवळ, कधी सिंक मध्ये, तर कधी गॅस खाली, कुठेही झुरळ दिसतात। आपण दिवसभर किचन स्वच्छ ठेवतो, पण ही झुरळांची फौज काही हार मानत नाही। एका झुरळाला हाकललं की 4 नवीन पाहुणे तयार असतात। आणि किचन म्हणजे घराचं मन असतं, पण झुरळांमुळे स्वयंपाक करतानाही भीती वाटते। कधी भांड्यात शिरतील आणि कधी अन्न खराब करतील, काहीही सांगता येत नाही। पण हे नुसतं बोलून नाही तर कृती करूनच होणार आहे। यासाठी मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे, झुरळांच्या लाडूची। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लाडू तयार करा आणि किचनच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाका। आणि अजून काही काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे ओला कचरा साचू द्यायचा नाही। रात्री सिंक सुद्धा कोरडे ठेवायचे आहे, अन्न सुद्धा उघडे ठेवायचे नाही। आणि या लाडूने तुम्ही बघा की 15 दिवसामध्ये अगदी चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। फक्त कॉकरोच जेल किंवा औषध टाकून झुरळ ते खात नाहीत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये खाण्याचा पदार्थ मिक्स केला आणि अशा पद्धतीने लाडू तयार केले आणि ते किचनच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकलेले आहेत। आता बघा, झुरळ हे लाडू खाणार आहेत आणि पटकन मरणार आहेत आणि आपलं किचन झुरळ फ्री होणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे लाडू नक्की बनवा, किचन मध्ये टाका आणि मग बघा तुमच्या किचन मध्ये झुरळ छूमंतर होतील। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद।